मागणीचे असे यूट्यूब ब्रॉडकास्टिंग टीम आहे. सचिन मुंडे यांची प्रचंड मेहनत. मग आम्ही बंटीचाही उल्लेख करू, आम्ही निखिलचा सुद्धा उल्लेख करू. आज वेगवेगळ्या भूमिकेमधून आपण नेहमी पाहत असतो की ही टीम आपल्या कलेनं मात्र नक्कीच मोठी झाली आहे, मेहनतीनं मोठी झाली आहे, श्रमानं मोठी झाली. आज या यूट्यूब वाहिनीचं एक मोठं नाव संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक मागणीचं हे यूट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. चला, ओपनिंग पेअर अजूनही आली नाही आहे. स्वराज तुमची संपूर्ण टीम, पार्थ तुमची संपूर्ण टीम लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवा. वेळ आपण अतिरिक्त घेऊ नका. बरोबर 11:59 मिनिटे झालेली आहेत. 10 वाजता आपण 10 वाजता आपण पहिला बॉल फेकला. पहिल्या सामन्यासाठी बरोबर 10 षटकं मात्र वापरली गेली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आनंद बालाजी एक्सपिरियन्स कॅम्पिनियन नवेदित खेळाडूंना मात्र चांगला आत्मविश्वास देत असताना, त्यांना समजावून सांगत असताना, नवी मुंबईचे उद्योन्मुख खेळाडू त्यांना चांगला मार्गदर्शन करत असताना, फिल्डिंगचं सेटअप कसं असायला हवं, कोणता फिल्डर कोणत्या फिल्डिंगच्या पोझिशनवर राहील, बॉल आल्यानंतर कोणत्या बाजूला फेकणं गरजेचं असणार आहे, विकेट किपर कोण राहील, पहिले 5 गोलंदाज मात्र मुख्य गोलंदाज कोण असणार आहेत, 1 2 3 4 5 प्रत्येक एका गोलंदाजाला एक षटक फेकण्याची संधी असणार आहे. 1-1-1-1-1 इच 6 बॉल्स. आणि त्यामध्ये मात्र नक्कीच खेळ कशा पद्धतीने राहील, पहिल्या इनिंगमध्ये कुठपर्यंत पोहोचतील नवी मुंबईचे स्टार खेळाडू, नवी मुंबईचा उद्योन्मुख खेळाडू, नवी मुंबईचा एक धाडसी खेळाडू, नवी मुंबईचा एक साहसी खेळाडू, ज्या खेळाडूचं टॅलेंट मात्र नक्की साता समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी खुणावतंय, ज्या खेळाडूचं टॅलेंट इथल्या सर्वच रसिकांनी ओळखलंय, ज्याच्याकडे आहे फेअरलेस ॲप्रोच, क्रिकेटचे सर्वच गुण आणि सर्व गुण संपन्न असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तो स्वराज प्रल्हाद म्हात्रे फ्रॉम टीम गोठिवली. या गोठिवली टीमकडनं लीड करत असताना सुरुवातीला जाईल, त्याला साथ देईल एक अष्टपैलू, एक परिपक्व, एक कम्प्लीट पॅकेज प्लेअर. बोनकुडे टीमला बिलॉंग करत असताना बोनकुडेचा आजपर्यंतचा प्रवास आणि पार्थ चंदनचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन, ही भूमिका मात्र नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. एका बाजूला एक्सपिरियन्स कॅम्पिनियन पार्थ, तर एका बाजूला यंग ब्रिगेड धाडसे खेळाडू स्वराज, अशी एक एक्सप्लोजिव्ह ओपनिंग पेअर. आणि त्यांना मात्र 2 हात करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. चला, आमच्याकडे 12th मॅन आलेला नाही आहे. चला, प्रिन्स आलेत गोलंदाजी मार्कवर. एक नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये प्रिन्सचं नेहमीच निवड आम्ही पाहिली आहे. खेळ चांगला होणार कारण दोन्ही बाजूला समसमान संधी असलेली, दोन्ही बाजूला समसमान गुणवत्ता असलेले खरं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. देऊया आपण दोन्ही टीम्सना शुभेच्छा. करूया मॅचला सुरुवात. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, द नेम इज मिस्टर प्रिन्स अँड द फर्स्ट बॉल. अनोख्या शैलीमध्ये अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईलसाठी ओळखला जाणारा धाडसी खेळाडू, अ स्मॉल साइज डायनामाइट, मिस्टर स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून आलाय त्याचा पहिला पेटेंट स्ट्रोक. अँड द फर्स्ट 6 गेट्स ऑफ द मार्क विथ टिपिकल फुल पॉवरफुल. अँड द फर्स्ट 6 बाय स्वराज. पहिला षटकार सुरुवात झाली आहे. अगदी ताकद या फटक्यामध्ये, कौशल्य या फटक्यामध्ये, तंत्र या फटक्यामध्ये, ताकद होती या फटक्यामध्ये, टायमिंग होतं या फटक्यामध्ये, क्लास होतं आणि फॉर्म लिहिला होता तो स्वराज म्हात्रे या नावाचा. अजून एक वार करण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केले, पलटवा, त्याच्याकडे आहे कौशल्य, त्यांनी सांगून दिलंय माझ्याकडे गुणवत्ता आहे, मी दाखवून देईन. ॲज अ बाउंड्री रायडर चेतन, एक हरहुन्नरी खेळाडू, एका बाजूला अक्षय कोहली. यावेळेला पण पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे, बॉल बॅटमध्ये नाहीये संपर्क, बॉल निघून गेलाय. आनंद बालाजी ॲज अ विकेट किपरच्या मगरमी टीममध्ये एक धाव मात्र मिळणार नाहीये, कारण जर का बघितलं गेलं तर हाही बॉल डॉट गेलाय. मागच्या बाजूला बॉल अडवण्यासाठी प्रयत्न केला, बॉल हातातून निसटला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत 6 धावा. हा बॉल सरस सोडून दिला. इथे मात्र +1 मिळणार. पंचांच्या भूमिकेमध्ये क्रिकेटच्या अप्रतिम खेळाडू उदय तांडेल सर आम्हाला अपडेट करत असताना 2 धावा मिळतील. 2 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. पहिले षटक प्रगती पथावर आहे.
आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2025 डे 2 मॅच नंबर 2. आडव्या पट्ट्यानं बॉलला खेळून काढायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. थोडासा चाचपडतोय, थोडासा स्ट्रगल करतोय. लॅक ऑफ फुटवर्क, लॅक ऑफ लिटिल कॉन्फिडन्स. परंतु हा खेळाडू थांबणार नाहीये. हा खेळाडू क्षमणार नाहीये. न घाबरणारा, न थांबणारा, अविरत ज्याचा खेळ आम्ही पाहिलाय, आनंद घेतलाय. क्रिकेटचे अप्रतिम क्लास फटके ज्याच्याकडे आहेत. अपील झाली, पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न झालाय. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. गुरुनाथ पाटील सरांचा याच मॅच, खरं तर याच क्रीडांगणावरचा 2023 तो रेकॉर्ड त्यांच्या बॅटमधून आलेल्या त्या 95 मला वाटतं धावा 30+ कॉन्सेप्टमध्ये. म्हणजे हे जे पंच म्हणून आज आपण जे पाहताय ना, हे सर्व चेहरे खरं तर ज्यांनी एक कालखंड आपल्या क्रिकेट करिअरमध्ये गाजवलाय. उदय तांडेल सर म्हटलं की मग करावेचं तर क्रीडांगण किती मोठं आहे. त्या क्रीडांगणावर मात्र नक्कीच रस्त्यावर बॉल फेकण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. याही वेळेला लाईन चांगली आहे. पंचांनी आम्हाला अपडेट केलं की बाय रन मिळणार टू एंड द फर्स्ट ओव्हर. एकूण धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला तर बॅटिंग करणारी टीम मात्र नक्कीच चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात फार छान झाली आहे. टीम गोठिवली आणि टीम बोनकोडे, त्र्यंबकेश्वर बोनकोडे या टीमकडनं. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत खरं तर भारतभरामधील 24 कॅरेट खेळाडू जयेश पाडेल कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र वासिम शेख आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. भूषण पाडेल, स्वप्नील नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळतील. संघ मालक यांनी पुरस्कृत केलेला संघ वायू 11 नवी मुंबई. त्यानंतर आपण उद्याच्या दिवसामध्ये MUCC टीम ओडिशा आपल्याला पाहायला मिळेल. पवन खेने कर्णधार, अन्वी अंजू या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर VK प्रतिष्ठान नवी मुंबई रायगड ग्रामीण चहर हुन्नरी रफ्तार के सौदागर VK भोईराज कॅप्टन. प्रथमेश पाडेल संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. फ्रॉम डोंबिवली तेजस पाडेल यांनी पुरस्कृत केलेला संघ. संदीप पावशे यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि अर्थातच महाराष्ट्राचा बायकरमॅन मिस्टर केतन म्हात्रे संघाला लीड करतील ॲज अ कॅप्टन. त्यानंतर आपण पाहणार आहोत भांडूप स्ट्रायकर्स या टीमला भावेश नाईक सन ऑफ अ सॉइल टीमला लीड करतील. आशिष अमीन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. संघाचे संघ मालक असे तब्बल 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये ऑल इंडिया ओपन गटामधून आपल्याला पाहायला मिळतील. अनऑर्थोडॉक्स बॅटिंग स्टाईल आपल्याला पाहायला मिळतीये. अनोख्या शैलीमध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र थोडा फसलाय. पार्थ चंदन पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना. पार्थचा खेळ गेली कित्येक वर्ष आपण त्याला एन्जॉय केलंय. बॅटिंग करत असताना त्याची बॅटिंग, गोलंदाजी करत असताना त्याची वैविध्यपूर्ण गोलंदाजी, ॲज अ लीडर, ॲज अ कॅप्टन आणि नेहमीच संघाच्या खरं तर मी म्हणेन विजयामध्ये त्याचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो असा एक खेळाडू, इम्पॅक्टफुल प्लेअर. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, ऑफ साईडला फिल्डर नाही, नोमॅन्स रिझनमध्ये बॉल लँड होईल. कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मिळणार एक. स्वराज म्हात्रेची बॅट आता मात्र बोलताना थोडीशी थांबली आहे, परंतु तो दीर्घकाल थांबणार नाही आहे. स्वराज म्हात्रे दीर्घकाल शांत बसणार नाही आहे. अप्रतिम क्रिकेटच्या अनेक फटके त्याच्याकडे आहेत, परंतु वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा शहाबाज हा संघ, मंदार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंदारकडे धाडस आहे, मंदारकडे साहस आहे. मंदार कोहली हा खेळाडू पुन्हा एकदा सन ऑफ अ सॉइल. मंदारनं गेले की खरं तर मी म्हणेन मागच्या 2-3 वर्षामध्ये आपल्याही नावाची छाप सोडली आहे. गतिमान चेंडू फेकणं, व्हेरिएशन करणं, यॉर्कर चेंडू हाताळणं, व्हाईट बॉल चेंडू हाताळणं, अगदी मोक्याच्या क्षणाला एक्स फॅक्टर गोलंदाजी करणं. आणि खरं तर मंदारकडे आम्ही नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड पाहिलंय. न घाबरता तोही गोलंदाजी करतो, मग समोर कोणताही फलंदाज असू द्या. मंदारनं आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी नेहमी प्रयत्न केलाय. तोच मंदार आत्तापर्यंत 3 चेंडू त्यानं फेकलेत. शहाबाज टीमला तो बिलॉंग करतोय. शहाबाज आणि सिवूड या संयुक्त टीमकडनं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये मंदार कोहली ऑन टू द बॉलिंग मार्क, राईट अम अराउंड द विकेट. ओ काय घडतंय, ओहो बाल बचावले. पॅड भिजलीच होती परंतु ती वाचवली. म्हणूनच क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचं आहे. आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब आहेत, नक्कीच ही चर्चा होईल. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फिटनेस असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करता येईल. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे चांगला फिटनेस असेल तर चांगलं खरं तर बॅटिंगचं तुम्हाला वैविध्य दाखवता येईल. आणि चांगला फिटनेस तुमच्याकडे असेल तर मात्र बॅटिंग बॉलिंग जरी नाही करता आली तरी सुद्धा फिल्डिंग पोझिशनवर असताना चांगली फिल्डिंग करून तुम्हाला चांगलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल.
हा फुलटॉस बॉल चुकीची लाईन आणि काय फटका सजवलाय. बेधडक दे धडक कडक 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 स्वराज म्हात्रे ऑन अ फायर. काका क्रिकेटमध्ये संयम किती महत्वाचा असतो बघा. जोपर्यंत पार्थ स्ट्रायकर एंडवर होता तोपर्यंत मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर संयम दाखवत बॅटिंग हाताळत असताना आपल्याला एका बाजूला पार्थ पाहायला मिळतंय तर बेधडक सुरुवात करून दिली आहे आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये स्वराज म्हात्रेनं. एक स्पेक्टॅक्युलर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. जरूर फुलटॉस होता, अटेम्प्टेड यॉर्कर सोहिल ज्याला आपल्याला म्हणता येईल. गोलंदाजानं मी म्हणेन विकेटच्या शोधात तो चेंडू फेकला होता, जिथे मात्र तो बॉल यॉर्क नव्हे तर फुलटॉस गेला तिथे चूक झाली. चुकीचा भुर्दंड धावा मिळाल्या तब्बल 6. ते 6 धावा वगळता मंदारचं जे षटक आहे ना ते खरं तर स्तुती प्रस्तुत करणार आहे. म्हणजेच काय तर मी म्हणेन इकॉनॉमिकल त्यानं फेकलंय. या षटकामध्ये 3 सिंगल्स, 1 षटकार, 2 डॉट आणि अगदी 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम त्र्यंबकेश्वर, बोनकोडे आणि गोठिवली संघ पोहोचलाय तो बिनबाद 18 या आकड्यावर. फार छान. खरं तर ग्रामदेवतेला अगदी देवदेवतांना वंदनीय अशी गीतरचना आज डीजे मास्टर सादर करतायत. आपण त्यांचंही मनापासून आभार आणि कौतुक करूया. कॉस्टिक साऊंड सिस्टम असली की मग समालोचन करायची एक वेगळी मजा असते. अक्षय कोहली पहिलाच बॉल व्हेरिएशनचा किंग. एक पुन्हा एकदा धाडसी खेळाडू इथे पडलेत धडपडले स्वतःला सावरलं. हे तुम्हाला रबर बॉलच्या खेळामध्ये सतत 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 पाहायला मिळणार. अगदी आपण पाहतो की हो स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळालं. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये क्रिक लाईव्हचे आमचे सचिनजी मुंडे काय दाखवतायत. आकाशातून धोधो पाऊस बरसला, विकेट ओलसर झाली, आउटफील्ड थोडीशी ओलसर झाले आणि आता मात्र पाय घसरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काही खेळाडू अराउंड द विकेट. अक्षय कोहली हा फुलटॉस बॉल चुकीचा भुर्दंड मिळेल का? पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच गुरुनाथ पाटील सर आम्हाला अपडेट करतात इट्स अ बीम अ बॉल. 1+2 या धावा मिळतील. 3 रणसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आमचे मुख्य गुणलेखक आम्हाला अपडेट करतात की धावसंख्या झाली आहे ती 22. जसं नो बॉल फेकले गेले. पुन्हा एकदा मात्र आनंद बालाजी गोलंदाजाकडे गेलेत. त्यांना थोडासा कान मंत्र दिलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. काय सांगितलं असावं आपल्याकडे असलेला अनुभव तो शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्रिकेटमध्ये काका हे व्हायला हवं. जे आपणास ठावे ते इतरांचं शिकवावे, अगदी अवघे शहाणे करून सोडावे. खरं तर संतांनी हे सांगितलं आणि क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहिलंय. हो यामुळेच नेहमी आपण म्हणत असतो की सिनियर खेळाडूंना खरं तर सन्मान द्या. सिनियर खेळाडूंकडून पूर्वी जसा त्यांचा खेळ व्हायचा तो आता होणार नाही कदाचित, पण त्यांच्या खेळाला त्यांच्या अनुभवाला तुम्हाला रिस्पेक्ट देणं हे फार गरजेचं आहे. सो डू रिस्पेक्ट. बॉल डॉट गेलाय. अक्षय कोहली यावेळेला तडाखा. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साईडला फील्डर आहेत. पुन्हा एकदा मंदार आपल्याला पाहायला मिळाले. मंदारकडनं थोडीशी घाई झाली. बॉलला उचलला, फेकलं, तोवर मात्र मिळणार धाव 1 न धावसंख्या पुढे जाईल. तिसरं षटक चांगला आपल्याला फेकताना पाहायला मिळते. अजून एक चौकार षटकार, कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना आपल्याकडे दिलेली गोलंदाजी तो सादर करतोय. टप्पा बदललाय आणि टप्पा बदलल्यानंतर होईल स्टान्समध्ये परिवर्तन आणि होईल धावसंख्येमध्ये परिवर्तन. टायमिंग होतं
त्या टायमिंगचं प्रदर्शन, ताकद होती त्या ताकदीचं प्रदर्शन पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. स्क्रीन आपल्याला काय दाखवतंय. हाफ ट्रॅकर बॉल, इट्स अ फुल मॉन्टी ओव्हर द मिड विकेट रिजन बाय पार्थ चंदन, फर्स्ट 6. वासुदेवाची स्वारी. आता गावांचं शहरीकरण झालं आणि वासुदेव हरपला आपण असं म्हणूया. गावाकडे अजूनही सापडतो. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट. हो, इथे मात्र नक्कीच बॅट पॅचच्या मधून बॉल रिलीज केलाय. चांगली अडॅप्टेबिलिटी आहे पॉवर हिट बॅट्समन ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर नेहमीच ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलंय. चांगलं रिकग्निशन आहे, चांगलं रेप्युटेशन ज्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतं. नाव आहे पार्थ चंदन. मैदानाच्या आतमध्ये एक मिळणार, एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ते 29-30 या आकड्यावर. शेवटच्या टप्प्यामध्ये ही गोलंदाजी. ओ क्या बात है. तुमचं मन एक युद्धाचं रणांगण आहे आणि तुम्ही त्यातले सेनापती. खरं तर काय फटका सजवलाय. सुपर बॅटिंग. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये त्याचा क्लास आणि त्याची अदा. इट वॉज सो ब्युटिफुल, so elegant, and that was looking like a wow. पाच चेंडूंच्या अखेरीस 30 धावा होत्या बरोबर. त्यानंतर षटकार आलाय, फक्त 6 ऍड करायचे आहेत. सबकॉन्शियस माइंड शार्प असायला हवं ॲज अ प्लेअर म्हणून. एनिवेज नो मॅटर. फार छान सुंदर डीजे गंगेश हे गाणं होतं. डोळ खरं तर डोलते अर्धी अग्रे आणि कोल्यांना समर्पित हे गीत होतं. आग्रे आणि कोळी म्हटलं की मग दशरथजी पाटील साहेब आहेत आमच्या समवेत, आमचे गुरुवर्य. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा आपला हा आगरी कोळी समाज, भर पाण्यामध्ये बंदराला इजा करणारा आपला आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी समाजाला बिलॉंग करणारा हा फलंदाज ज्याच्याकडे धाडस, साहस, चिकाटी, जिद्द आणि क्रिकेट मधलं सौंदर्य आहे आणि अगदी ब्युटी दाखवत असताना त्यानं फटका सजवलाय. द नेम इज मिस्टर स्वराज म्हात्रे. त्याचा टिपिकल बॅकफुट पुल षटकार. रोनक, त्या फटक्याला तुमच्या फिल्डिंग सजावटची कोणतीही संधी नव्हती. अगदी तांत्रिक कौशल्यासह, ताकदीसह, टायमिंगसह हा फटका सजवलाय. जिथे वारा तिथेच मारा. हाही फटका डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. फिल्डर आहेत, स्वतःला सावरतील, बॉलला उचलतील, फेकून देतील, तोवर 2 मिळतील. बीमर नो बॉल म्हणून पंचांनी इशारा केलाय. मिळतील धावा किती, तर एकंदरीतच 1+1 या धावा मिळणार. 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती आपल्याला पाहायला मिळते 44 या आकड्यावर. 44. यावेळेला फुलटॉस बॉल गॅपमध्ये ढकलून दिलाय. फिल्डर आहे चेतन आणि अगदी आपण पाहिलं तर चेतनलाही चकवून बॉल गेलाय, सरकलाय. या चिखलातून बॉल झपकन वलन घेतो आणि गेलाय सीमारेषा पलीकडे येईल. हा
पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आपण आमचे टीव्ही अंपायर आणि काय डिसिजन देत आहे. इट्स अ नो बॉल. बोनकोडे आणि गोठिवली टीमच्या स्क्वॉडमध्ये एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतील. आनंदी असतील आमचे प्रेमनाथजी मडवी, त्यांचा संघ आज खेळ करतोय. परंतु या रसिकानं खरं तर मी म्हणेन प्रत्येक संघाला चांगलं मोटिवेट केलंय. मग गोठिवली संघ चांगला परफॉर्मन्स देत असतो तेव्हा मात्र नक्कीच कौतुकाची थाप देतो. किंवा क्रिकेटमध्ये खरं तर खेळामध्ये हार आणि जीत होत असते. कधी कधी थोडा बॅट पॅच ही असतो, कधी स्वराज खरं तर अनफॉर्च्युनेटली बाद झाला, तर मग तिथे सुद्धा मी म्हणेन नेहमीच कटिबद्ध राहणारे हे रसिक प्रेमनाथजी मडवी यांचा आपण खरं तर विशेष नाम उल्लेख करतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर मागच्या एका चेंडूवर आलेला चौकार आता मैदानाच्या आतमध्ये जर का बघितलं गेलं तर एक टीम मीटिंग सुद्धा बोलवली गेली आहे. धावांना रोखायचं कसं, विकेट कशी मिळवायला पाहिजे, मात्र फलंदाजांना बाद करण्यामध्ये मात्र नक्कीच कोणता गोलंदाज यशस्वी असणार आहे. जिथे आपण पाहतो की मानव हा गोलंदाज मात्र बदली गोलंदाज आता मात्र वापरला जाईल. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धा पाऊस जर आला नाही तर मात्र आपण पावसाला भरपूर मिस करत असतो. मुंबई म्हणजेच क्रिकेटची पंढरी आणि रबर बॉलची ही जन्मभूमी. इथेच या पावसाळी रबर बॉल खेळायला सुरुवात झाली. जवळजवळ 40-45 वर्षाचा हा इतिहास. पूर्वी पावसाळी क्रिकेट हे चिखलात खेळलं जायचं, आता सिमेंटच्या विकेट, गवताचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीला रुद्राभिषेक घालणारा हा पाऊस आणि त्या पावसाची सुरुवात सुद्धा झाली. इट्स अ ड्रिझल आउट हिअर ॲट दिस ग्राउंड. आपण पाहताय यशवंतराव चव्हाण मैदान, धारावे, नवी मुंबई. आणि शहरीकरण झाल्यानंतर सीवूड्स असं नाव या विभागाला मात्र आपल्याला पाहायला मिळते. मागच्या एका चेंडूवर वाईट मिळालाय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 50th. बॉल सर सोडून दिलाय. दॅट शुड बी कन्झिक्युटिव्ह व्हाईट बॉल. फ्री हिट बॉल कंटिन्यूज. स्पर्धेचा एक नियम असाही आहे, 10 संघांचा समावेश, त्याच्यामुळे जिंकणारे 5 संघ पुढे जातील. मग 5 मध्ये चिट्ट्या उडतील का असा प्रश्न असतो. चिट्ट्या नव्हे तर जो संघ सर्वात जास्त धावसंख्या एका इनिंगमध्ये उभारेल त्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये बाय देणार आहोत, असा हा नियम या स्पर्धेमध्ये वापरला गेलाय. आणि मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तुर्भे CBD कडनं या टीमकडनं 98 धावांचा उच्चांक गाठलाय. म्हणजेच आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये खरे पाहता तुर्भे आणि CBD हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय जाण्यासाठी अव्वल दर्जांकर असणार आहे. सन्माननीय मयूरजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटला नेहमीच ज्यांना सपोर्ट केलं, युवा आहेत, अगदी युवा असताना आज अनेक बक्षीस आम्ही ज्यांच्या माध्यमातून पाहत असतो. आणि हा फटका पहा, या फटक्यातली ताकद पहा, या फटक्यातला क्लास पहा. 10 of 10, 100 of 100. द टाइमिंग नेम इज मिस्टर पार्थ चंदन. सरल बैट न सीधा बल्ला प्रस्तुत किया और गेंद को फेंक दिया डीप ऑर्थोडॉक्स बाउंड्री लाइन के बाहर. अनदर 6 बाय पार्थ. काका खरं तर आता डिप्रेशनचं प्रमाण फार वाढलंय बघा. डिप्रेशनमधून तुम्हाला थोडं बाहेर यायचं असेल ना तर ही खरं तर ही जी संगीतबद्ध रचना जी आहे ना ती तुम्ही ऐकली ना तर कदाचित तुम्हाला ते थोडा मोटिवेट सुद्धा करतील. ओ यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. याही वेळेला बॉल गेलाय सीमा रेषा पार. सलगचा षटकार. वेळेला पुन्हा एकदा सरळ बॅट नाव फटका सजवलाय. रन मेकिंग शॉट अँड नॉट द रिस्क कॅरिंग शॉट. स्ट्रेट. ओ अजून एक वार. या वेळेला फटका फसलाय का.
प्रिन्स आहेत आणि चांगला झेल इथं टिपला गेलाय. सुंदर झेल. जजमेंट चांगलं होतं. बॉल हातामध्ये विसावला, मगर मिट्टीमध्ये विसावला, ओंजल मिटली गेली आणि पहिला फलंदाज बाद झालाय. अखेरी सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज निखिल आणि आपल्या संघासाठी पहिली विकेट मिळवून दिली. इट्स अ प्राइज विकेट इन द मॅच. पार्थ चंदन. स्क्रीनवर बघा आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी खरं तर आपण बाईक पाहणार आहोत. मग त्या बाईकसाठी सुद्धा नियम असणारे. फलंदाज बाद असेल. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये ऑल इंडिया ओपन गटामधनं जर का एखाद्या खेळाडूला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी दरम्यान जर का ती बाईक मिळाली तर मात्र ग्रामीण संघामधून जो मॅन ऑफ द सिरीज ठरेल त्याला मात्र आपण बायसिकल देऊन पुरस्कृत करणार आहोत. म्हणजे त्यालाही आपण नाराज करणार नाही आहे. म्हणजे काय, या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला काही ना काही घरी घेऊन जाता येईल अशी स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची या स्पर्धेचं संपूर्ण टायटल जर का आपण पाहिलं ना तर एका पुत्रानं एका पित्याला समर्पित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. SN ग्रुप आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2025 पर्व दुसरं युवा नेता समाजसेवक सूरजजी अनंत म्हात्रे साहेबांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली त्यांची संपूर्ण टीम धीरज भोईर, बिपिन म्हात्रे, सोहेल नाईक आणि संपूर्ण खरं तर ही टीमचा आपण उल्लेख करूया. पहिला बॉल बैठक फटका सजवलाय. ज्याच्या परका मापा तोला, तोलून मापून मारलेला फटका. नी बेंड केलं, वेट ट्रान्सफर केलं आणि अगदी आपण पाहिला मनगटाच्या साह्यानं बॉलला उडवलंय ऑर्थोडॉक्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन क्रमांक $70. एकूण धावसंख्या 70. पहिल्या मॅच मध्ये 58 धावांचा उच्चांक आहे. तो उच्चांक गाठतील का? पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी ते सोयीस्कर होईल जरूर. पंचांनी आम्हाला अपडेट केलंय की बायचा इशारा एकदा मिळणार. 3 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ अखेरीस संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ते 71 डीज. आणि टीम टाकीगाव भातान मॅच नंबर 3. एका बाजूला एक उरण पंचक्रोशीमधील टाकीगाव संघ आणि भातान संघ आणि त्यांच्या विरोधात दारावे आणि बामणडोंगरी नवी मुंबईमधील संघ. दारावे आणि
उल्वे नोड पंचक्रोशीमधील पनवेल परिसरातील टीम बामण डोंगरी आपल्याला पाहायला मिळेल. सो नेक्स्ट मॅचमध्ये अनेक स्टार खेळाडू पाहायला मिळतील. थोडंसं धावफलकावर आपण दृष्टिक्षेप टाकूया. एकूण धावसंख्या झाली आहे ते आत्तापर्यंत 78. पहिल्या इनिंगमध्ये एकंदरीतच 98 धावांचं एक मी म्हणेन हायेस्ट टोटल होतं. आणि त्या टोटलला जर का तुम्हाला क्रॉस करायचं आहे म्हटल्यानंतर मग इथून पुढे उर्वरित 4 चेंडू असणार आहेत. आक्रमण करावं लागेल कारण टोटल मॅचअप करायला 20 धावा हव्यात. इथेही प्रयत्न झाला, यावेळेला प्रयत्न थोडासा फसलाय. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आपल्याला पाहायला मिळतात. आनंद बालाजी ज्याने गेले कित्येक वर्ष क्रिकेटला चांगली सेवा दिली आहे. सीवूड्स पंचक्रोशीमधील सीवूड्स सेक्टर 48 हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या संघाचे जुने खेळाडू, परंतु ती धमक अजूनही आहे. युवक खेळाडूला मात्र शांत बसवले, क्षमवले. व्हेरिएशन पाहायला मिळालं. हा यॉर्क बॉल, चांगली लाईन लेंथ आणि दिशाही आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॉल सरळ निघून गेलाय. गॅप शॉट सिलेक्शननं बॉल गेलाय डीप काऊ कॉर्नर रिझनमध्ये. प्रिन्स फक्त पाहत राहिले. प्रिन्स जे होते डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आणि मंदार जे होते डीप मिड विकेटला, त्यांच्यामधून बॉल छेदून भेदून गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि एकूण धावसंख्या पोहोचेल ती 82 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये धारावे संघाचे अनेक स्टार खेळाडू, स्वतः टीमचे कॅप्टन मिस्टर खोल, कॅप्टन खोल, मिस्टर क्रिकेट सचिन नाईक भाऊंचे इथे शुभागमन झाले, ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत. ओ बैठक फटका, पुन्हा एकदा जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इनक्रेडिबल स्ट्रोक बाय स्वराज. माझी बांगडी थँक्यू. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडूवरची नजर, त्याचा स्टान्स, त्याच्यानंतर कसा बॉल त्यानं कनेक्ट केलाय. फक्त मनगटाच्या साह्यानं बॉलला उडवून दिलं. वन मोर सिक्स, इट गिव्स क्राउड समथिंग टू चेअर अबाउट. लवली टायमिंग, एक्सलंट प्लेसमेंट अँड प्युअर क्लास ऑफ स्वराज मात्रे फ्रॉम गोठिवली. धावसंख्या झाली ती 88. शेवटचा चेंडू. स्वराज वैयक्तिक एकंदरीतच खेळतोय 42 या आकड्यावर. शेवटच्या बॉलवर किती मिळणार? 1 मिळणार. येस, इट इज जस्ट अ सिंगल टू एंड द फर्स्ट इनिंग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 89 आणि जिंकण्यासाठी 90 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. पाहूया या मॅचमध्ये शहाबाज आणि सीवूड या टीमकडनं सुरुवात कशी होईल, कसं आक्रमण होईल, कसं प्रत्युत्तर देतील, कसं पलटवार होईल. धावांना चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तोडफोड मारझोड ही रणनीती टीम सीवूड शहाबाज कडनं आपल्याला पाहायला मिळेल का? पाहूया या दुसऱ्या पूर्व उत्तरार्धामध्ये. आपल्याला या मॅचची कहाणी पुन्हा एकदा शब्दांची ढुशुम ढुशुम ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिले ते आमचे गुरुवर्य पुन्हा एकदा येतील मायक्रोफोनवर. करू आम्ही इन्व्हाइट नेक्स्ट मॅचमध्ये टीम दारावे, टीम बामण डोंगरी आणि टीम टाकीगाव आणि भातान अशी संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चैतन्य पाडेल इन ॲक्शनमध्ये मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तो खरं तर फायर पॉवर स्मॉल साईज बॅट्समन आर्यन नाईक फ्रॉम बामण डोंगरी आणि रणबहादूर खेळाडू याच भूमीतले दारावे संघाच्या वतीनं पुन्हा एकदा भावेश नाईक, रफ्तार खे सौदागर, विकी भोईर, धीरज भोईर या सर्वांना एकत्र ज्यांना घडवलं अगदी आपण पाहिलं. आणि आज दारावे संघाचं एक वेगळं नाव आपल्याला पाहायला मिळतं या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावर. तो म्हणजे संघ टीम दारावे लीड करतील कॅप्टन खोल सचिन नाईक. चला कॅप्टन लगेच या, आम्ही विनंती करू. भातान आणि टाकीगाव उपस्थित असाल तर कॅप्टन लगेच या. करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. पुढचा आवाज तुम्हाला अनुभवायला मिळेल मायक्रोफोनवर आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील यांचा. थँक्यू. येस, धन्यवाद नितेश भोईर. अतिशय दमदार पहाडी आवाज आणि अतिशय इंग्रजी आणि मराठीमध्ये अतिशय दमदार समालोचन. चला 18-90 म्हणजे प्रतिषटका मग 18 धावांमध्ये इक्वेशन शिबडी शहाबाज. तर दोन्ही संघाचे या प्लेट्स दारावे आणि बामण डोंगरी, त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम टाकीगाव.
चला आपण करूया टॉस. टीम टाकेगाव आणि भातान कॅप्टन आपल्या समवेत आहेत आणि टीम दारावे आणि बामणडोगरी कॅप्टन खूल आमच्या समवेत आहे. सन्माननीय अतिथी आमचे सन्माननीय रोहनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. कॅप्टन कॅन यू कम दिस साईड प्लीज. समोर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळेल. पाहुणे आमचे मध्य भागी पाहायला मिळतील. हु विल कॉल? सचिन यू विल कॉल और पाहुण्यांना तुम्ही कौल देण्यासाठी मुभा देत आहे? हेड. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलात, निर्णय सांगता येईल ॲज अ कॅप्टन. येस, काय असणार डिसिजन? कॅप्टन तुम्हाला कॅमेरा पाहतोय, अगदी 5 षटकांचे सामने, 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील, 2 फिल्डर्स तुम्हाला इनसाइड द 30 सर्कल तुम्हाला फेन्सिंग करावी लागेल. स्पर्धेचे काही नियम पुन्हा एकदा अनाऊन्स केले जातील. काय असणार डिसिजन पहिल्यांदा टॉस जिंकलात? फील्ड फर्स्ट. उरणचं क्रिकेट मगाशी आम्ही म्हटलं की फार डेव्हलप झाले. काली अनेक खेळाडू तुमचे खेळताना आम्हाला पाहायला मिळाले. 2 आयकॉन आणि 1 संघ अशा कॉन्सेप्टमध्ये. आज 2 गाव मिळून एक संघ मात्र निर्मित झाला, म्हणजे संयुक्त खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कशा आहे संकल्पना आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक सुद्धा असणार आहे. एकंदरीतच या आयोजनाबद्दल काय तुम्हाला सांगता येईल? संकल्पना तर खूपच सुंदर आहे आणि 2 गाव एक संघ, हे 2 गावातली जी एक संघ आहे, म्हणजे 2 गाव मिळून जे कॉम्बिनेशन बनतं त्यानुसार खेळायला लागेल. आणि पावसाळी रबर बॉल स्पर्धेत तर बाईक आहे, हे पण खूप सुंदर आहे आणि आयोजन पण भारी. शुभेच्छा असतील. अगदी सचिन नाईक कॅप्टन कुल नेहमीच फार छान बोलतात ऑन कॅमेरा. एकंदरीतच आपलं घरचं आयोजन आहे. मगाशी उल्लेख झाला की क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटमध्ये फार कालांतराने म्हणजेच नेहमीच काही ना काही बदल होत असतात. हाही फॉर्मॅट बदल म्हणूनच आपल्याला पाहायला मिळाला आणि या फॉर्मॅटला चांगली पसंतीसुद्धा मिळाली आहे. कॅप्टननं फार छान सांगितलं की जेव्हा 2 गाव मिळून मोजके खेळाडू, म्हणजे निवडक क्वालिटी खेळाडू ज्यांचा परफॉर्मन्स या सीझनमध्ये चांगला आहे, असे खेळाडू घेऊन जेव्हा एक टीम बनते, मग खेळातला आनंद रसिक प्रेक्षकसुद्धा घेत असतात. कशी आहे तयारी तुमची? विकी भोईर, धीरज भोईर फॉर्ममध्ये आहेत, तुम्ही स्वतः फॉर्ममध्ये आहेत. 40+ क्रिकेट तुम्ही गाजवलं आणि यंदा पुन्हा एकदा घरच्या क्रीडांगणावर त्या क्वालिटीचा खेळ पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळेल का? आणि पुन्हा एकदा कालच्या दिवसामध्ये तुम्ही खरं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलात, आजही तो एक टॉप क्लास खेळ आम्हाला पाहायला मिळेल का? नक्की, कारण की कालचा फॉर्मॅट वेगळा होता, आज फॉर्मॅट वेगळा आहे. 2 गाव एक संघ करायचं आहे, तर जो कॉम्बिनेशन चांगला बसेल तर नक्कीच तो जिंकू शकतोय. एक वेगळा प्रश्न खरं तर आम्ही विचारणार आहोत. टीम बामणडोंगरी तुम्ही निवडली आहे. अर्थातच रायगडच्या क्रिकेटमध्ये मागच्या 3 वर्षामध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल, म्हणजे जे खरं तर शिरपेचा मानाचा तुरा म्हणून संघ ओळखला जातो, तेजस्वी म्हात्रे यांचा संघ, आणि तो फॉर्ममध्ये सर्वच खेळाडू, मग कोणताही फॉर्मॅट असू द्या, तो संघ निवडला आहे. त्यांचे 5, तुमचे 6 किंवा तुमचे 5 त्यांचे 6 असं कॉम्बिनेशन असणार आहे. एकंदरीतच या टीमची निवडबद्दल तुम्हाला एकंदरीत पाठपुरावा काय देता येईल? मला तर यंगस्टर खूप आवडतात, कारण की जो यंगस्टरमध्ये जी गुणवत्ता आहे, त्यांच्यात खेळाची ती प्रतिभावना आहे. ते आर्यन नाईक, शुभम, अजून आदित्य, जीत खोत, हे चांगले खेळाडू आहेत, जे यंगस्टर आहेत. जो पुढचा फ्युचर आहे तो चांगला आहे बामणडोंगरीचा, आणि ते रायगड नाही तर सर्वचकडे चांगले खेळत आहेत, तर आम्ही त्या निमित्ताने त्यांना निवडलं. शुभेच्छा असतील. सचिन नाईक पुन्हा एकदा कॅप्टन खूप आणि चांगले बोलतात. अगदी त्यांच्याशी आपण मनभरात संवाद केला. स्पर्धेची चर्चा होईल, कारण स्पर्धेनं काल तब्बल पहिल्याच दिवसामध्ये व्ह्युअर्सचा जर उल्लेख करायचा झाला तर क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 1 लाखहून अधिक व्ह्युअर्स कालच्या दिवसातील खेळाला त्यांनी आनंद घेतला. आजही आपल्याला मात्र जशी स्पर्धा पुढे जाईल तसं मात्र पुन्हा एकदा रसिक प्रेक्षक आपल्यासमोर जुळले जातील. कुणी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मायक्रोफोनवर आपल्याला आवाज अनुभवायला मिळेल आमचे गुरुवर्य दशरथी पाटील यांचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला, पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज शिबिडी आणि गोठिवले आणि बोनकोडे. 5 चंदन स्वराज म्हात्रे यांची दमदार खेळी 22 चेंडूमध्ये आणि कुठल्या तब्बल 43 धावा. नमित पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा आजचा हा दुसरा यशस्वी फलंदाज. चला, बॉलिंग मार्क, पहिलं षटक प्रगती होणार तयार. अक्षय हर्षन पाटील आणि हा यस पहिला चेंडू पुन्हा एकदा पहिल्या चेंडूपासून सुर्ग बसला. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर गुडलेंग्स म्हणून होता, टेकअप झाला, चांगलं एसटी रक्षण. 18 धावांची गरज प्रति षटकामध्ये तुम्हाला कुठायचे आहेत. टार्गेट नक्कीच करण्यासाठी मान्सून क्रिकेट आहे, धावा होऊ शकतात. कुठलंही टार्गेट हे इम्पॉसिबल नाही आहे.
आणि हा शॉर्ट पे चेंडू पुल करायचा, चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल. जबरदस्त एफर्ट्स. चेंडू गेला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, थोडासा हवेमध्ये होता, परंतु जर कदाचित ही समर टुर्नामेंट असते हा नक्कीच झेल झाला असता, परंतु मान्सून क्रिकेटमध्ये असे धोके पत्करता येत नाही. यश मोरे आणि अक्षय कोळी अशी ही पहिली सलामीची आरंभीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा, चेंडू हवेमध्ये असेल आणि हा पहिला बयाव या झेल झाला ड्रॉप. काऊ कॉर्नरला एक सोपा झेल, लॉलीपॉप झेल होता, पर्वणी होती, परंतु आलेली संधी गमावली. आणि हे पहिलं जीवदान, पहिलं लाईफ लाईन. आणि ह्या संघाचे धाव संख्या जाऊन बिनबाद 2 वर 2 for none. अतिशय दमदार क्रिकेट, चांगली स्पर्धा एस एन ग्रुप आयोजित. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी अनंत महाते उर्फ अण्णा ती अतिशय आमचे परम मित्र, ज्या ज्यावेळी दारामध्ये स्पर्धा होत असत. आणि हा येस पुन्हा एकदा लॉलीपॉप बॉल अगेन दॅट शुड बी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉफ्ट करायचा होता. आणि पंचांना म्हणते नो बॉलचा इशारा. येस दॅट शुड बी नो बॉल डिलिव्हरी. तर मग तिला रिव्ह्यू दिलाय, भीमर होता आणि फ्री हिट असेल. धावसंख्या 4 वर बिनबाद 4 4 पण 18 धावांची गरज. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा माग करणारा गोलंदाज. अतिशय दमदार आयोजन, चांगली संकल्पना, चांगलं फॉर्मेट, 2 गावा मिळून एक चांगला मजबूत संघ तयार करायचा. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास टायमिंग, जबरदस्त फटका, आपलातून स्ट्रोक ओव्हरपिच चेंडू होता, स्टेप आउट झाला ऑन द राईज, लॉंगॉनच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, आसमानी स्ट्रोक. 6 धावांनी संघाची धावसंख्या पहिला वेल. धावसंख्या नेऊन ठेवली 10 वर बिनबाद 10 for none. दमदार सुरुवात. 90 धावांचा पाठलाग करायचा. 18-90 मागच्या सामन्यामध्ये 99 धावा चेस करताना प्रतिस्पर्धी संघ नामोहरम झाला होता. आणि हा येस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अक्कोट टाब्याचा पुन्हा एकदा पुल करायचा, पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, अवाक्याच्या बाहेर. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या बिनबाद 10 for none. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. अतिशय चांगलं मैदान, यशवंतराव चव्हाण हे क्रीडा संकुल. आणि हा येस पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, जबरदस्त मारा. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, पहिलं षटक फिनिश. पहिल्या षटकात धावाले तब्बल 10, म्हणजे मागे पडलाय तब्बल 8 धावांनी. कारण टार्गेट तुम्हाला ठोकायचा प्रति षटकामागं. पहिल्या चेंडूपासून मागच्या सामन्यामध्ये विचार केला, पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं होता, वाढता दबाव वाढत गेला, त्याच्यानंतर संघ पराभूत झाला. पहिल्या चेंडूपासून थोडंसं आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, कारण धावा पार्क जास्त आहेत. 90 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. मराठीच्या विरोधातील त्यांचा वाटोला होईल. तो बिहारी भैया निशिकांत दुबे. तिथं काय, तिथं बोलायला काय त्यांना जात आहे. चला बॉलिंग मार्क होत आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर पार्थ चंदन. हो दे विकेट. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय बिहाइंड द विकेट कीपर. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 11 वर बिनबाद 11. 11 for none. सचिन नाईक रेडी आहेत. आपला जोड बामण नोंगरी, कारण त्यांचे हे ऋणानुबंध आहेत. नवी मुंबईमध्ये बोनकोडे असेल, गोठिवले असेल आणि धारावी हे सध्याच्या म्हणजे 2025 हे अतिशय तगडे संघ. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल आणि हा येस फॉलोद्रमध्ये अप्रतिम झेल, टायमिंग चुला, मिस टाईम स्ट्रोक आणि धक्का बसेल मोठे. पहिल्या विकेटचं बदन, पहिल्या विकेटची एक जेट, पहिला ब्रेक थ्रू. संघाची धावसंख्या 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. 1 डाऊनचा फलंदाज, पहिल्या विकेटची एक्झिट आणि 1 डाऊनची एंट्री. 22
जे बघूया बघा गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर केला. हलकासा स्टार्ट, कुठल्याही प्रकारचा वेग नाही, फक्त अचूकता. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. यस पाचचंदन याच्या लौकिकाला साजेशी ही जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग अटॅक. पाचवी मारा, पुन्हा एकदा फलंदाज मजबूर झाला, विवश झाला आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू, जसे निर्धाव चेंडू जातील तुमच्याकडं प्रेशर, टेन्शन. बॅट्समन नॉट टेकन रिव्ह्यू. तर फलंदाजाचा हा रिव्ह्यू असेल. फक्त एकच रिव्ह्यू आहे ना. येस, हा जर गमावला पुन्हा तुम्हाला चान्स नाही आहे. आणि हे असेल फेअर डिलिव्हरी. अप्रतिम मारा, जबरदस्त चेंडू. पुन्हा थोडंसं वळण घेतलं. पाचचंदन लेफ्ट आर्म हो दे विकेट. आणि हा यस काय गोलंदाजी बघूया. अप्रतिम बॉलिंग अटॅक, संपूर्णपणे टार्गेट कोलमडलं आहे. अतिशय भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा आणि अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती खेळ प्रतिस्पर्धी संघाचा. शहबाज. आणि हा यस पुन्हा त्या चेंडू गेला फ्लाइंग स्लिपला. जाईल डेझोनमध्ये. जाहीर घोषित निर्धार एक धावेचा इशारा. टोटल स्कोर इज 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1-12 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. क्रिक लाईव्ह मिस्टर सचिन मुंडे यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट, थेट कव्हरेज, जबरदस्त ब्रॉडकास्टिंग, क्वालिटी आणि क्लिअरिटी इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस वेबसाईट. आणि हा यस आउटसाईड द ॲपस्टॉप पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली. 6 चेंडू फेकले, धावा दिल्या फक्त इनमेन 2 धावा, 1 बलियाचं बॉलिंग ॲनालिसिस. जबरदस्त पृथक्करण, जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचं कंबरड मोडलं गेलं. 12 पहिल्या षटकात धावा झाली, 11 आल्या. नंतरच्या षटकात मात्र फक्त इनमेन 2 धावा दिल्या. धावसंख्या 12वर. पहिल्या ओव्हरला 10 आला. भन्नाट गोलंदाजी केली. तोचा हा स्वराज मात्रे, स्वराज मल्हार मात्रे, गोठेली गावचं हे जबरदस्त यंग ब्रिगेडियर. राईट आर्म हो दे विकेट. येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी चाली, अतिशय क्लास डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा. पुन्हा एकदा फलंदाज, काही करता आले नाही. चेंडू निघून गेला भन्नाट वेगाने. दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. फक्त इनमेन धावसंख्या 12वर. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजूनही 78 धावांची गरज. आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला होता. पंच करायचा होता. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाहेर, कॉट बिहाइंड. अतिशय अप्रतिम, थोडासा फ्लाईट झाला. बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज तंबूचा रस्ता पकडे. बघूया दुसऱ्या विकेटची एक्झिट, दुसरा ब्रेक थ्रू. धावसंख्या 2-12 अशी वाताहत यातायात. दारुण अवस्था डीजे ठोक दे. अतिशय चांगली साऊंड सिस्टम आणि जबरदस्त डीजे वादन. कारण दारा गावचं जे क्लास आयोजन असतं नेहमी दर्जेदार आयोजन. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केला, टॅप केला, चेंडू गेला. मॅडॉनला मिळेल फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. अतिशय जबरदस्त अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, दाहकता, भेदकता आणि ॲक्युरसी. स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवत या संघाच्या वतीनं. तिसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीला वैयक्तिक पहिलं षटक. धावसंख्या 2-13, 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा शॉटपॅक चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला. पंच करायचा होता पण तो चेंडू गेला निघून. फक्त इनमेन 1 धाव मिळेल. मोठे फटके मात्र येत नाहीत तुम्हाला. असे ग्राउंड शॉक म्हणजे भुईसपाट फटक्याने तुम्हाला धावा मिळणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील, लॉफ्टेड फटके खेळावे लागतील. कारण हे मैदान आहे, ओळं मैदान आहे, निसर्ग मैदान आहे. चेंडू तुम्हाला कुठल्या प्रकारे ट्रॅव्हल होणार नाही. बॉलिंग मार्क तयार. स्वराज म्हात्रे उर्वरित चेंडू फेकण्यासाठी तयार. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजूनही अप्रतिम डिलिव्हरी.
आणि राहिला शेवटचा बॉल. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात इनमेन 1 धाव, 2 धावा. काय गोलंदाजी केली. 5 चंदन असेल, स्वराज म्हात्रे असेल. आणि सुरुवात देखील चांगली, कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली, अर्धा अधिक काम झाल्याचं 50%. वर्क विल बी ओव्हर. बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर फ्रॉम स्वराज म्हात्रे. आणि हा पुण्याचा अक्रमिंग चांगला फटका आहे. चेंडू गेला आहे मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून मिळालेले 1 धाव. आणि षटक क्रमांक 3 फिनिश. धाव संख्या 13. चेंडू मग इनमिन. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 2 धावा आणि तिसऱ्या षटकात 3 धावा. काय बघा, जो ग्राफ बघा कसा आहे. पहिल्या षटकात जर आपण सोडला, नंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला दिलं पराभवाच्या खाईत, दरीत, दलदलीत. कर्दम म्हणजे चिखळ. धन्यवाद. यस, भूमिपुत्रांचे कैवारी आमचे दिबा पाटील साहेब यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी जे गाणं, समर्पक गाणं, सॉन्ग. आणि बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर विघ्नेश पाटील. संघाच्या वजनात 4थं षटक आपलं ठेवणीत पडलेले वैती. पहिलं षटक. 12 चेंडूमध्ये 1200 धावा कुठाच्या तब्बल 11 चेंडू राहिलेत बाकी. जवळ सामना मात्र निघून गेला यांच्या हातातून. आणि हा यस, पुन्हा एकदा काय डिलिव्हरी चालू आहे. जबरदस्त मारा. आत्तापर्यंतचा कालपासून जर आपण तुम्ही अंदाज घेतला, ही सर्वात प्रभावी गोलंदाजी. पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक फ्रॉम बोनकोड आणि गोटोली अशी ही संयुक्त टीम. एक चांगली संकल्पना. SN ग्रुप आयोजित सालाबत वर्ष 2 स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक. आणि हा यस, पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे पण तो टायमिंग जमत नाही आणि चेंडू निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल. 10 मध्ये 74 म्हणजे 7.40. अतिशय जटिल आव्हान आहे, कठीण आव्हान आहे. आणि हा यस, पुन्हा एकदा फ्लिक करायचा आहे. आणखीन एक डॉट बॉल. मला वाटते हा संघ 3 वेळा जरी उतरत 3 वेळा तरी धावा होणार नाहीत. 2 तर जाऊ द्या, 3 बघूया किती वाताहत चाललंय. कुठे गेले फरांग, कुठे गेले. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा. खरं स्पर्धा आहे धारावी गावची आणि सर्व क्वालिफाय तेच होणार. म्हणजे सगळी घरात बक्षीस त्यांच्याच जाणार. तर त्याने चॅलेंज नाही. आणि हा शॉर्ट पे जेमतेम कसा बसा मारलाय तो. चेंडू गेला, निघून गेला. बॅकपास पे लागला 4 धावांसाठी. फार मोठ्या उशिरा सुटलेलं श्याम पण ढेर आहे, दुरुस्त आहे. चेंडू गेला 4 धावांसाठी. मागचा सामना जसा फ्लॉप झाला होता, वंगा झाला होता, त्याच सामन्याची पुनरावृत्ती, तीच रिव्ह्यू, तीच उजळणी, तीच आवृत्ती. चला बॉलिंग 8 बॉलमध्ये राहिले, 7 बॉलमध्ये 70. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट याच्यामधून मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांना माहीत आहे कितीही ताणली म्हणजे बॅट ताणली तरी धावा होणं सुतराम शक्यता नाही. आणि राहिलं शेवटचं षटक. डावामधील अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. आणि शेवटच्या षटकात कुटाच्या तब्बल 70 धावा. फरणने मात्र काढता पाय घेतलाय, थांबून उपयोग नाही. चला शेवटचा गोलंदाज मोहन दीक्षित. सहा चेंडू 70 धावांची गरज. आणि हा यस, बॅकपोटा गेला होता. चांगला फटका आहे परंतु फटका लॉफ्ट आला असं नक्कीच. 1 5 राहिले चेंडू. धावा पाहिजे 69. बेलापूर शहाबाद आले धावा तुमच्या, तुम्हीच मोजा आता.
$5.69 फार मोठ्या फरकानं संघाला लाजिरवाणा केविलवाणा पराभव मानहानीकारक आणि दमदार विक्टरी दमदार विजयाची मुहूर्तमेढ रोवताना गोठिवली आणि बनकोडे आणि हे फाटी डिलिव्हरी पुन्हा एकदा अप्पर कट करायचा होता पण तो निघून गेला आहे. 4-68 प्रत्येक 17 धावा पाहिजे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आम्हाला घाम पुडला आहे. मला वाटलं आमच्याकडे काय वर्गणी घेतात का काय. हे आहे पावती पुस्तक कुपन आहेत नाही. अच्छा अच्छा टाका सुरुवात करा आमची आम्हाला आहे ना. अच्छा फलट नाही त्यांना नको. त्यांच्या घरात भांडी कमी ट्रॉफीज जास्त आहेत. आणि हा चेंडू पुन्हा वेगाने निघून गेला आहे. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 2 धावा, तिसऱ्या षटकात 3 धावा आणि चौथ्या षटकात 5 धावा आणि अतिशय दमदार गोलंदाजीचं हे जबरदस्त अनुभव अनुभूती प्रत्यय पडता आला. बॉलिंग मार्फत या राईट महोदय विकेट आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. बॉल अजून बाकी आहे तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो इन दी 5th ओव्हर. डावामधलं शेवटचं षटक शेवटचे 2 बॉल आणि अतिशय फार मोठ्या फरकानं आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु फायदा होणार नाही. कुठल्याही प्रकारचं स्वारस्य दिसून आलेलं नाही. तर या सामन्याचा हिरो अर्थातच नो डाऊट मिस्टर स्वराज म्हात्रे आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल परंतु जाईल आणि अशा प्रकारे डाव संपलेला आहे आणि जवळजवळ तब्बल 68 धावांनी दारुण पराभव ज्याला म्हणतात व्हाईट वॉश मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड अतिशय खराब परफॉर्मन्स केला आणि प्रतिस्पर्धी संघ 4 मुंड्याचीच झाला. स्वराज मात्र तुम्ही या प्लीज. मॅन ऑफ द मॅच ज्यानं 22 चेंडूमध्ये 43 धावांची बहारदार इनिंग आणि गोलंदाजी करताना फक्त इनमेन 6 चेंडू फेकले. दिल्या धावा फक्त इनमेन 5 धावा दिल्या 3 धावा दिल्या. चांगला बॉलिंग अटॅक केला आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. पराभवाची धूल चालली त्यांचा फन्ना उडवला त्यांचा पाडाव केला. या मॅन ऑफ द मॅच आणि पहिली व्हिक्टरी पहिल्या फेरीतील दुसरा सामना जशी मॅन ऑफ द मॅच